30 तारखेला फॉर्म भरायचे, तारखेपर्यंत भरायचे आहे. 3 दिवसाचं राहिलेले आहे. 28, 29 आणि 30. मला वाटतं बहुतेक जणांनी फॉर्म भरलेला आहे. बरोबर आहे. सगळ्यांना काही आहे फॉर्म भरायची, त्यामुळे तरी सांगावं लागत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांनी फॉर्म भरले. जवळपास 600 अर्ज आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. तिकिटाची मागणी त्यांनी केलेली आहे. बघितलं दादांनी सांगितलं, डॉक्टर मामाने सांगितलं आणि स्मिताने जो उघाट पाडलं दादा त्या ठिकाणी दिलं. आमदार तिकीट कापलं गेलं. आमदार खासदार घेतलं. ते कुठल्या साली 19ला आणि 5 वर्ष त्याला वाट बघावी लागली. त्याला तिकीट कापलं गेलं. सर्व प्रचार सुरू झाला होता. फॉर्म भरून झाला, रॅली निघाली, मेळावे झाले, पोस्टर रडायला लागले. आणि पार्टीने निर्णय केला एक तिकीट बदलू आहे. कारण काय असते तिकीट बदलवलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा तिथे कामाला लागल्या. पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी पक्षाचा प्रचार केला आणि त्यावेळेला उमेश पाटील कळगावचे त्या ठिकाणी निवडून 5 वर्ष निवडून गेले आणि त्यानंतर पुन्हा त्यांना संधी मिळाली. त्या ठिकाणी खासदार झाला. सगळ्यांनी प्रयत्न केले तरी विक्रमी मत महाराष्ट्रामध्ये घेऊन तिथे पुन्हा खासदार झाले. म्हणजे पार्टीचा आपल्याकडे किती बारीक लक्ष असतं म्हणून आपण घाबरू नका. या वेळेला त्याचं तिकीट कापलं जाईल, त्याचं पुढा प्रमोशन या ठिकाणी होणार. बरोबर आहे. तुम्ही नगरसेवक तुम्ही पुढे आमदार व्हाल आणि एमएलसी म्हणतो मी आमदार नाही. राज्यसभेवर तुम्ही आपल्या विधान परिषदेवर तुम्ही जाल. शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदारसंघ आहे, कुठेही तुम्हाला संधी मिळू शकते. आणि आपल्या पक्षाची स्थिती अशी आहे की आपण कुठे उमेदवार उभा केला तिथून त्या ठिकाणी निवडून दुसऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. अतिशय चांगले निकाल आपण आपल्या जिल्ह्याने त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.